तरह से बेस्ट बॉलर के लिए शूज और कूलर एंड ट्रॉफी रहेगी नितेश पाटिल की तरफ से। एक बार जोरदार तालियां दोस्तों नितेश पाटिल के लिए भी बजनी चाहिए। बेस्ट फील्डर के लिए शूज और ट्रॉफी रहेगी, बेस्ट कैच के लिए ट्रॉफी रहेगी सनसेट पॉइंट राजपुरी की तरफ से, मैन मोस्ट सिक्सेस के लिए भी ट्रॉफी रहेगी हाईवे किचन, और प्लेयर ऑफ द डे के लिए भूमि स्पोर्ट्स की तरफ से मायू का बल्ला रोज दिया जा रहा है। दोस्तों चलिए मैदान पर चलते हैं जहां पर क्रिकेट का महाकुंभ मेला लगा हुआ है। राजा भाई मालिक फिर से हमसे हमारे साथ जुड़ रहे दोस्तों, माजी सरपंच, और हम उनका फिर से एक मर्तबा आभार व्यक्त करते हैं और मैदान पर चलते हैं जहां पर मुकाबला बहुत ही अहम मोड़ पर आकर खड़ा है। सीधे बल्ले से खेला है, बहुत ही अच्छा क्षेत्र रक्षण, बाला उर्फ पॉइंटिंग का। दोस्तों देखिए लेफ्ट हैंड में गेंद को रोका, और लेफ्ट हैंड में गेंद को रोकना इतना आसान भी नहीं होता जब गेंद तेज तर्रार स्ट्रोक से आई हो। बहुत ही शानदार बल्लेबाजी हो रही है दोस्तों निखिल धारवे की, और उनके संग मालक प्रतीक जी बेलो से भी यहां पर आ चुके हैं। मयूर, हाँ इस मरतबा अच्छी गेंद थी, सम्मानजनक स्कोर खेला है, स्ट्रोक खेला है, बिल्कुल अलोंग द कारपेट खेला ऑन साइड में, और केवल एक रन आसानी के साथ मुकम्मल किया। फिर से एक मरतबा हम देख रहे हैं दोस्तों बाला ही गेंद पर दौड़े थे, क्योंकि बाला को पता है अगर जरा सी भी सुस्ती की जाए तो निखिल और कल्पेश रनिंग बिटवीन द विकेट काफी माहिर है। मयूर, अगली गेंद, हाँ क्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, भाग्यशाली भी रहे, गेंद ने शायद बल्ले का किनारा लिया या फिर लेग बाइज की सूरत में अंपायर जी के इशारे के मुंतजिर। अंपायर जी का इशारा यहां पर डीआरएस का है, ऑनफील्ड अंपायर ने हमें इशारा दिया है, अमीर जी का इशारा आ चुका है, डिसीजन पेंडिंग। और इस बीच हमने देखा है कि दौड़ के ऑनफील्ड अंपायरचा निर्णय काय आहे सर? पडदा आहेत, ऑनफील्ड पंचांना विनंती असेल, मला वाटतं त्या ठिकाणी हौशी रसिक सुद्धा बसलेले आहेत। आता लेग बायच्या स्वरूपात 2 धाव आहे ना, 2 रन मिलेंगे, लेग बाइज 2 रन मिलेंगे। और बात कीजिए अगर 2 रनों की साजियत से रनों की संख्या आगे बढ़ी 4 बगैर कोई नुकसान के। मयूर दाहिने हाथ से राइट आर्म ओवर द विकेट, आहा शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, हल्के से हाथों से उसे स्टीयर किया था, और 1 रन जब तक गेंद के ऊपर झपकते प्रसाद काटे, 1 रन लेने का मात्र समय था दोनों ही बल्लेबाजों के पास, और बिल्कुल आहिस्ता आहिस्ता चलकर बिल्कुल अपने अपने छोर को तब्दील किया इस 1 रन में। 5 रन, 5 गेंदे हो चुके, केवल 5 रन खर्च किया, और यहां पर देखिए बहुत ही बढ़िया तरीके से टेक्निक फटका खेला है, वेट वॉच एंड देन प्ले। देखिए सजली सारी मुरुड नगरी, इथे जमली बघा क्रिकेट पंढरी, डीजे वाजतो या मैदानी, एक आवाज घुमला कानी, आली मुरुड प्रीमियर लीग आली, आली मुरुड प्रीमियर लीग, आली मुरुड प्रीमियर लीग, आली मुरुड प्रीमियर लीग आली। सजली ही पंडरी। हकीकत में दोस्तों MPL 2 सीजन में आपको यह व्यासपीठ मिला है अपनी कला, अपने अंदर की गुणवत्ता को सिद्ध करने का, यह व्यासपीठ आपको दिया गया है दोस्तों। आपकी कला को वाव मिले, आपकी कला को एक पहचान मिले, और बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला था। देखिए ये गेंद मयूर की खराब नहीं थी, क्योंकि ये स्लोवर डिलीवरी थी अरबाज, लेकिन गेंद पर आखिरी मोमेंट तक नजर रखी थी, और फिर एक शानदार सा स्ट्रोक खेला था लॉन्ग लेग की दिशा में, और भेज दिया था 4 रनों के लिए। पहली ओवर की समाप्ति 9 रन बगैर कोई नुकसान के। विनायक
गेंदबाजी पिछले ओवर में अच्छी, पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी, धीमी बिल्कुल सीधी गेंद रखी थी, कोई घुमाव नहीं था गेंद में। अगर पिच होने के बाद थोड़ा सा आउटस्विंग होती तो शायद अंपायर जी वाइड दे सकते थे, यही शायद कहा होगा अंपायर ने कि सीधी सीधी गेंद थी। सूरज सर ने, मैन फ्रॉम खोपोली, हाँ इस मरतबा अंदर की तरफ गेंद कराई थी, क्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, लीडिंग एज लगी और कल्पेश की इनिंग का मात्र यहां पर अंत हुआ। हालांकि कल्पेश ने पहले दो तो अब जिम्मेदारी उठानी होगी। 9 रन स्कोर कार्ड पर लगे हैं, पहला विकेट का पतन हुआ आदित्य 11 काशीद के। 6 ओवर का यह मुकाबला है। थोड़ा सा ऐसा मुझे लगता है कि कल्पेश नो डाउट बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे थे दोस्तों। अगर पिछले 2 मुकाबले की बात की जाए तो पहले मुकाबले में तो बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी सी ब्रिज के विरुद्ध, लेकिन यहां पर थोड़ी सी गलती कर बैठे क्योंकि यह बहुत ही बड़ा झटका हो सकता है कल्पेश के रूप में आदित्य 11 काशीद को। अब 2 भाइयों की जोड़ी बीच मैदान पर बल्लेबाजी के लिए आपको नजर आती हुई। अब जिम्मेदारी होगी क्योंकि दूसरा ओवर इस वक्त घट रहा है विनायक द्वारा। यहां पर जो दूसरी टीम जीतेगी सुपर 14 में पहुंचेगी। अब देखना है दोस्तों दूसरी टीम वो कौन सी होगी, क्योंकि सी ब्रिज की टीम सुपर 14 में प्रवेश कर चुकी है। उजेर मांडला की टीम इससे पहले वाले मुकाबले में हमने देखा था आदित्य काशीद के विरुद्ध अपना मुकाबला हारी थी और लगातार 2 मुकाबले हारने के कारण इस प्रतियोगिता से उसके जीत का या उसके खेल का सफर मात्र यहां पर खत्म हुआ है। हाँ शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, तेज तर्रार गेंद थी, सही दिशा पे गेंदबाजी अब होती हुई विनायक द्वारा। 4 गेंदों की अगर बात की जाए तो हमारे स्कोरर एक मल्टी टैलेंटेड व्यक्ति अरबाज सागवेकर मुझे बता रहे हैं कि केवल 1 रन खर्च किए हैं और अगर टोटल स्कोर की बात की जाए तो 10 रन 1 विकेट के नुकसान पर। इस मर्तबा खराब गेंद जिसका जिक्र मैंने बाद में किया था कि पिछली वाली गेंद सीधी आई थी, इस बार देखिए गेंद जमीन पर पिच होने के बाद हल्का सा बाहर की तरफ, बाहर की जानिब थोड़ी सी घूमती हुई निकल गई और देखिए बगैर देखे अंपायर जी ने कोई ताकीर नहीं की, वोट का इंतजार नहीं किया और सीधे अपने बाजुओं को खोला। हाँ इस मर्तबा लेट स्लो ओवर यॉर्कर कराने की कोशिश, क्योंकि ये गेंद भी धीमी गति की थी और भाग्यशाली रहे कि लेग बाइस की सूरत में ये गेंद 1 रन मात्र देती निकल गई और इस सिंगल के साथ अगर बात की जाए तो रनों की संख्या हो चुकी है 12 रन। बारह रन 1 ही विकेट के नुकसान पर अगली गेंद इस मर्तबा बहुत ही करारा स्ट्रोक राज धारवे के बल्ले से निकलता हुआ, वहां से फिर खिलाड़ी थोड़े से फंबल हुए। चेक करावा लागेल असं सीईओ अर्थात टेक्निशियन जीतू गोंदली बोलतोय। रुकिए ये पेंडिंग है डिसीजन, 1 मिनट 1 मिनट। देखिए यहां पर कमेटी का एक कोई भी सदस्य यहां पर आ जाए। पराग, फरहान, फहद या फिर नितेश, रोहित,
तो यहां पर दोस्तों जो डिसीजन पेंडिंग था उसको आखिरकार हरी झंडी दिखा दी, यानी कि ये स्ट्रोक 4 रन के लिए निकल गया था। मिसफील्ड हुई थी, फंबल हुए थे खिलाड़ी, और राज के बल्ले से आता हुआ ये बहुत ही खनखनित चौकार। और बिल्कुल दोनों ही टीमें अगर बात की जाए तो जीतू गोंदली मुझे बता रहे हैं कि दोनों ही टीम मेरे खास टीमें है, ऐसा नहीं है, लेकिन किसी के साथ भी नाइंसाफी न हो। अरे नहीं, बिग बॉस की ये तीसरी आंख है मुझे लगता है जीतू गोंदली की। सोलह रन। और बिल्कुल दोस्तों हमारे हिंदुस्तानी टीम के महान बल्लेबाज विराट कोहली का भी आज श्रीलंका के विरुद्ध एक दिवसीय क्रिकेट में 72वां शतक। सोलह रन। यह खराब गेंद, यह खराब गेंद थी जिसका समाचार लिया है। अगर रनों की संख्या की बात की जाए तो 32 ऑन स्कोर बोर्ड। दो गेंदे अभी भी आना शेष। ये बहुत ही जोशीला खिलाड़ी लिए है दोस्तों। हालांकि आपने देखा था मयूर पाटिल ने बहुत ही शानदार गेंदबाजी की है आज इस प्रतियोगिता में, लेकिन कमाल की बल्लेबाजी दोस्तों यहां पर निखिल और राज के माध्यम से भी देखने को मिल रही है। 32 रन। Bam, bam.
36 रन। थैंक यू डीजे। 36 रन, यानी कि इस ओवर में अगर बात की जाए तो ये ओवर सबसे महंगा ओवर होगा मयूर पाटिल के अपने करियर का। लगातार सीजन में जिस गेंदबाज ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी, उसी गेंदबाज की अगर बात की जाए तो 3 चौके 1 छक्का और 1 डबल की सहायता से लगभग 18 रन, इस 20 रन इस ओवर में आए हैं। बहुत ही महंगा ओवर। विनायक, बिल्कुल यहां से संघ मालक और मैनेजर थोड़ा सा शांत रहने की उनको गुजारिश कर रहे हैं, क्योंकि बहुत ही जोशीला खिलाड़ी है मयूर पाटिल। छत्तीस रन विनायक। तीन ओवर के खात्मे पर अगर बात की जाए तो 12 रन प्रति ओवर के औसत से यहां पर बल्लेबाजी की है बल्लेबाजों ने आदित्य 11 काशीद के। विनायक अपनी निजी दूसरी और टीम की जानिब से चौथी ओवर लेकर, हाँ इस मरतबा हवा में खेला है, ऊंचाई ज्यादा क्या लंबाई होगी देखना होगा। इस बार भी गेंद सीमा रेखा पर, हाँ और देखिए दोस्तों यहां पर दानशूर व्यक्ति, मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और क्षेत्ररक्षण, ऐसे 5 इनाम दोस्तों यहां पर राजा माडिक साहेब करून आलेले आहेत। और प्लेयर ऑफ द डे के लिए भी पैट यहां पर नितेश कडून आले, परंतु एक्स्ट्रा त्याच्यात आणखीन वाढ होतोय। राजा महाडिक ने अभी अभी ऐलान किया है दोस्तों, बेस्ट फील्डर, मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द मैच, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर। इस बीच बहुत ही खूबसूरती के साथ नजाकत भरा स्ट्रोक, गेंद डाल रही है डीप थर्ड मैन सीमा रे। बिल्कुल यहां पर खूबसूरत से टी शर्ट, हाँ इस बीच ऑन द राइज खेला है, बैठक स्ट्रोक, फिर से एक मरतबा सेम नतीजा, गेंद जा रही है 6 रनों के लिए। सिक्सटी, यानी कि सूर्य कुमार यादव की आपको इसकी बल्लेबाजी में कहीं ना कहीं झलक नजर आ रही होगी दोस्तों। ग्राउंड के चारों ओवर बल्लेबाजी के दोस्तों निखिल धारवे ने, देखिए बल्लेबाज से, हाँ यस, क्योंकि वहां पर सर खड़े हैं तो नतीजा क्या होगा, नो बॉल, अंपायर जी का इशारा, और कारण भी बता दिया है उन्होंने, जो लाइन है वहां पर उसके पिच बाहर हुई है। और इस बीच अंपायर जी का इशारा भी आया है कि इस गेंद पर आपको खुलकर बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि फ्री हिट वाली गेंद होगी। 53 रन ऑन स्कोर बोर्ड। शॉर्ट ऑफ लेन गेंद हवा में, और इस बार कैच तो नहीं होगा क्योंकि ये फ्री हिट वाली गेंद थी। 1 रन बिल्कुल मिलेगा आपको। विनायक को भी पता था कि ये गेंद बहुत ही अच्छी रही, लेकिन इस पर विकेट तो हासिल नहीं होगा। आखिरी गेंद आना शेष, चौथी ओवर की आखिरी गेंद, और जब तक अगर चौथी ओवर खत्म होते होते हम देख रहे हैं दोस्तों, निखिल ने कमाल की बल्लेबाजी की, 14 गेंदों में 34 रन बनाए हैं, जिसमें लगभग 3 छक्के और
3 चौके शामिल है। कमाल की बल्लेबाजी राज के माध्यम से भी देखने मिल रही है, सीधे केसरी रंग के पट्टे पर। में हमने पिछला एक मुकाबला देखा था दोस्तों, 61 रन बने थे और इस मैच में भी हम देख रहे हैं कि 4 ओवर के खात्मे पर 60 रन बने हैं। और उस मुकाबले की भी बात की जाए तो 82 रन चेज भी हुए थे दोस्तों, जबकि वो मुकाबला हुआ था जंजीरा पॉइंट और सी ब्रिज के दरमियान। इसने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। राज ने 31 रन बनाए थे, शाली ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी, 17 रन बनाए थे, लेकिन कमाल की ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी, तहलका मचा दिया था, बम फोड़ा था फहद कलबस्कर ने, 38 रन बनाए थे और वो मुकाबला वन मैन इन आर्मी की तरह लड़के मुकाबला जीता था। 60 रन और स्कोरबोर्ड। 4 ओवर की समाप्ति पर महेश कितने में वापसी करेगी यह देखना होगा दोस्तों, कहां तक रोकने में सफल होगी जंजीरा पॉइंट की टीम। 60 रन स्कोर कार्ड पर लगे, जबकि अभी भी 12 गेंदों का इनिंग बाकी है। महेश, हाँ इस मरतबा क्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, यह बहुत ही बढ़िया गेंद थी महेश की। मिडल स्टंप से हल्की से ऑफ स्टंप की तरफ मूव करती गई गेंद, क्रॉस द लाइन ऑन द राइज खेलने का प्रयास किया था, थोड़ी सी धीमी गति की गेंद थी, कहीं ना कहीं यहां पर निखिल धारवे फंबल नजर आए। 35 रन के स्कोर पर बल्लेबाजी, 34 रन के स्कोर पर बल्लेबाजी कर रहे, 15 गेंदों का सामना किया है निखिल ने। महेश अंपायर के बाएं जानिब से, आहा इस मरतबा कमाल का स्ट्रोक खेला, फ्लिक किया, हवा में गेंद है और गई दोस्तों 4 रनों के लिए, यानी कि निखिल का अपना निजी स्कोर जगह 38 रन, 16 गेंदों का सामना किया, जबकि टीम का मजमू स्कोर की अगर बात की जाए तो 64, 64 रन महेश। हाँ फिर से एक मरतबा बहुत ही नजाकत भरा स्ट्रोक और बहुत ही ये खूबसूरत कैच, कार्बन कमाल कैच। और बहुत ही खूबसूरती के साथ कवर की दिशा में, डीप कवर की दिशा में खेला था, लेकिन उससे बेहतरीन कैच दोस्तों हमने देखा जंजीरा पॉइंट के उस खिलाड़ी का, बहुत ही बढ़िया कैच। 38 रन पर आउट हुए थे निखिल, यानी कि यहां पर ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब जरूर हुए। दूसरा विकेट गिरा, ये पहला विकेट गिरा था जब स्कोर था केवल 9 रन, लेकिन उसके बाद कमाल की पार्टनरशिप, साझेदारी बनी राज और निखिल के दरमियान। अब बल्लेबाजी के लिए आए हैं जितेश, लेफ्ट हैंड बल्लेबाज जितेश सामना करेंगे दोस्तों महेश की चौथी गेंद का। महेश अंपायर के दाहिने जानिब से बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है, लेकिन वन बाउंस गेंद सीधे वहां पर खिलाड़ी के हाथ में और केवल 1 रन मिलता हुआ आदित्य 11 काशीद को इस सिंगल के साथ 65 ऑन स्कोर बोर्ड। जबकि 5वीं ओवर की 2 गेंदें महज आना शेष। प्लेयर ऑफ द डे के लिए दोस्तों भूमि स्पोर्ट्स की तरफ से मायू का एक शानदार सा बल्ला यहां पर दिया गया है।
नितेश पाटिल की तरफ से दोस्तों मयू स्पोर्ट्स की तरफ से एक शानदार सा बल्ला प्लेयर ऑफ द डे के लिए। और यहां पर 2 रन का इजाफा, इस 2 रन की सहायता से 67। 7 गेंदे आना शेष, 7 गेंदों का मुकाबला अभी भी बचा है। देखना कितना बड़ा लक्ष्य होगा जंजीरा पॉइंट के सामने। हाँ, हल्के हाथों से खेला, हालांकि लो फुल टस गेंद थी ये महेश की, लेकिन खराब क्षेत्र रक्षण और ये मात्र वेलकम बाउंड्री कही जा सकती है। तो यहां पर एक वेलकम बाउंड्री भी हासिल हुई है। 71 ऑन स्कोर बोर्ड, जबकि 5 ओवर का खात्मा हो चुका है। महज 6 गेंदे आना शेष, और इन 6 गेंदों में देखना यह काफी दिलचस्प होगा कि कितने रन और जोड़ेंगे राज और जितेश। राज ने भी दोस्तों 4 चौके लगाए, शानदार बल्लेबाजी की है राज ने भी। कुल मिलाकर इस वक्त अपने निजी 19 के स्कोर पर बल्लेबाजी कर रहे। लगभग दोनों के दरमियान 55 रन की पार्टनरशिप हुई थी दूसरे विकेट के लिए, जिसमें बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। निखिल धारवे ने 38 रन बनाए थे और उनका साथ बहुत ही खूबसूरती के साथ निभाया था 15 रन बनाते हुए राज धारवे ने। इस वक्त राज अपने निजी 19 के स्कोर पर और टीम का स्कोर चुका है 71। आखिरी 6 गेंदे। सोहम बलकावड़े को गेंदबाजी के लिए लाया गया, धीमी गति की गेंद, बिल्कुल अंपायर के बाएं जानिब से गेंदबाजी करने की कोशिश, 1 रन आसानी से मुकम्मल। और पता नहीं यहाँ दूसरे रन की कोशिश नहीं की है राज ने, केवल 1 रन लिया है। यानी मुझे ऐसा लगता है कि शायद राज चाहते हैं कि ये ओवर मैं ज्यादा से ज्यादा खेलूं या मैं ज्यादा से ज्यादा अपने पास स्ट्राइक रखूं। देखना ये उनका फैसला, ये उनका आत्मविश्वास क्या उन्हें इस ओवर में कामयाब कर पाएगा या फिर ओवर कॉन्फिडेंस होगा। क्योंकि सोहम बलकावड़े को जैसे ही देखा गेंदबाजी के लिए आए, राज ने ये चाहकर भी दूसरा रन नहीं लिया और यहां पर गेंद जाएगी सीधे खिलाड़ी के हाथ में। और जिस तरह से दोस्तों पहला कैच लिया था उस खिलाड़ी ने, तो ये कैच तो बिल्कुल उस खिलाड़ी के लिए आसान था। यानी कि इस खिलाड़ी के हाथ से कैच छूटना बिल्कुल जंगल में आए हुए शिकार को शेर के हाथों से छूटने के बराबर था। क्योंकि पहला वाला कैच अगर आप देखेंगे दोस्तों वीडियो पर, तो बहुत ही बेहतरीन कैच था। जिस तरह से जंगल के में शेर शिकार अपना नहीं छोड़ता, बिल्कुल उसी तरह से कैच तो कोई दो राय नहीं थी कि वो छूट ही नहीं सकता था। जिस प्रकार से राज ने सोहम की गेंद पर खेला था, धीमी गति की गेंद, इस बार भी रिपीटेड शॉट है इस बार, लेकिन गेंद जा रही है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। यहाँ पर शानदार छक्का और इस छक्के के साथ बड़ी देरी पर जो रनों को पर अंकुश लगा था, 78 ऑन स्कोर बोर्ड। लीजिए once again wicket।
और इस प्रतियोगिता के यानी कि आज के दिन का सर्वाधिक रन बना लिया 84। एक खराब गेंद होगी, बिल्कुल हम मुंतजिर थे अंपायर के इशारे के, और आखिरकार अपने बाजुओं को खोला था, अपने परों को खोला था सूरज सर ने। एक रन का और इजाफा होगा, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी हो रही है। इस एक रन के साथ अगर बात की जाए तो 85 ऑन स्कोर बोर्ड। देखिए ये भी गेंद, ये जब आपके हाथ से गेंद छूटी तो उस समय आप सोच लेना, समझ लेना कि ये गेंद को सीमा रेखा के अंदर रोकना यानी कि मुश्किल ही नहीं, नामुमकिन। रमेश 4 रन के साथ अगर बात की जाए अरबाज तो 89 ऑन स्कोर बोर्ड। और मुझे ऐसा लगता है कि 89 जो है पहले दिन का सर्वाधिक रन था, और इस बार भी 89 रन ही बनाए हैं दोस्तों, यानी कि उस स्कोर की बराबरी कर ली है। एस एम मुरुड ने, मुझे ऐसा लगता है कि वो रन बनाए थे। SMM जिसने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। विकी चोगले ने 52 रन बनाए थे, लेकिन यहाँ पर 89 रन बनाए आदित्य काशीद ने, और 90 रनों का जीत का लक्ष्य रखा है दोस्तों। सजली साई मुरुड नगरी, इथे जमली बघा क्रिकेट पंढरी। सजली सारी मुरुड नगरी, इथे जमली बघा क्रिकेट पंढरी। डीजे वाजतो या मैदानी, एक आवाज घुमला का। आली मुरुड प्रीमियर लीग आली, आली मुरुड प्रीमियर लीग आली, आली मुरुड प्रीमियर लीग आली, आली मुरुड प्रीमियर लीग आली। धन्यवाद। मुरुड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2023 मध्ये सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं की 89 अर्थात 89 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत। 90 धावांसाठी कितपत जंजिरा पॉइंट हा संघ मित्रांनो कशा प्रकारे फलंदाजी करेल सामन्यामध्ये तुम्ही अजून आहात मित्रांनो। मिथुन खेडेकर साठी, मिथुन महाडिक साठी या ठिकाणी पैसे आलेले आहेत। विकास खेडेकर 200 रुपये, निखिल खेडेकर 200, जयदास महाडिक 200 आणि गजानन महाडिक खेडेकर, गजानन खेडेकर यांच्याकडून 200, एकूण जितेंद्र खेडेकर 200, एकूण महाराष्ट्रात 1000 रुपयाचं पारितोषिक मिथुन महाडिक साठी आलेला आहे। तर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये, शेवटचा महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोणता संघ अंतिम सुपर 14 मध्ये प्रवेश करेल हे आपण बघायचं आहे मित्रांनो। एकोणनव्वद धावा या ठिकाणी धावसंख्यावर लावलेल्या आहेत। 90 धावांचा उद्दिष्ट असेल मित्रांनो। पुन्हा एकदा आपण जाऊया काका म्हात्रेकडे। आपल्या राज्यभाषा अर्थात मराठी भाषेमध्ये, मराठी मायबोली भाषेमध्ये आपण मायक्रोफोनवर विनंती करूया काका म्हात्रे सरांना। निखिल सावंत 200 रुपये, एकूण 1200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी मिथुन महाडिक साठी आलेला आहे। मिथुन, सामना संपल्यानंतर नक्कीच तुला या ठिकाणी येऊन आपला पारितोषिक, आपला बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचं आहे। ओव्हर टू काका सर। धन्यवाद
मुस्तकभाई यांचा आज आपण अगदी खेळाच्या पहिल्या पर्वामध्ये आवाज ऐकला तर अतिशय हिंदीमधून सुंदर आवाज म्हणजेच अर्थात मुस्तकभाई माझगाव यांचा आपण आवाज ऐकलात. तर सर्व उपस्थित मान्यवर सर्व क्रिकेट रसिक आणि या खेळाडूंचं आपण आज शेवटच्या सामन्यामध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. जसे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सुरुवातीला जमते ती गर्दी, उडतात ते दर्दी, उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. अर्थातच आपण सर्व सकाळच्या सत्रापासून सकाळी 10 वाजल्यापासून आज जर आपण पाहिलं तर अगदी सामना संपेपर्यंत तुम्ही उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं रसिकांचा हार्दिक आभार व्यक्त करूया. युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे मायबाप प्रेक्षक आहेत त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि यानंतर अर्थातच डीजे मल्हार साऊंड सिस्टीम तेलवडे सन्मेश भोपी यांनी आमचा आवाज आणि अतिशय सुंदर या ठिकाणी गीतं आपल्याला पेश केली. थेट प्रक्षेपण प्राप्ती लाईव्ह पनवेल वावंजे जितू दादा गोंधळी यांच्या माध्यमातून हे चांगलं योगदान मिळाले. या स्पर्धेसाठी चेंडू जुबरबाई गलचे सर यांच्या माध्यमातून मिळाले, यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. मैदान पार्थ 11 माझगाव मुरुड येथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि सर्व आयोजकांचा हार्दिक आभार व्यक्त करूया. परागदादा खोत आणि त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम करून ही करताना क्रिकेट स्पर्धा संपन्न केली, त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि मैदानाकडे वळूया. आमचे दोन्ही पंच त्याचबरोबर आमचे गुणलेखक आणि समालोचक यांनी दिलेले योगदान याचा विचार करता त्यांना देखील शुभेच्छा देऊया. ही सामने संपल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घराकडे रवाना होईल. जसे पक्षी पाखरं सकाळीच्या सत्रामध्ये आपण पाहतात आपलं घर सोडतात आणि संध्याकाळी येतात. दरम्यान यावेळी मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवर येतो एक शानदार फटका, चौकार 4 धावा. ऑफ क्षेत्रामधून आलेला शानदार फटका, चौकार 4 धावांनी मयूरने आपलं खातं उघडले. 90 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. बचाव तुर्कमान खेळायचा होता, उंची होती, चेंडूला गोलंदाज होता तो अर्थातच निखिल. समोर फलंदाज आहे मयूर. एक काटेकी टक्कर ज्याला म्हणलं जातं, ज्याची या संघातून जिंकणारा संघ अर्थातच सुपर 14 अंतिम 14 मध्ये प्रवेश करेल. आणि त्यामुळे काटेकी लढाई ज्याला म्हणलात की पाहूया कोण संघ जिंकणार आणि सुपर 14 मध्ये जाणार. प्रहार केलाय चेंडूला डीप वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडू थांबत नाही आहे आणि बघता बघता चेंडू सीमापार आणखीन एक आलेला मयूरच्या बॅटमध्ये एक शानदार फटका, चौकार 4 धावांचं योगदान. आता आपण पाहणार आहोत की दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू सीमा पार डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो एक शानदार फटका, षटकार 6 धावा. जंजिरा पॉइंट संघाला नितेशजी पाटील यांच्या माध्यमातून इथे मात्र पहा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क तितकासा नव्हता. एस्टेज आता चेंडू विसावतोय, निर्धाव चेंडू सांगता होते. एक चेंडू या षटकातला बाकी आहे आणि पाहूया या चेंडूवर कोणता प्रहार इथे येणार का. छोट्या दोस्ताला विनंती आहे, मैदानात जायचं नाहीये. गोलंदाज निखिल यावेळी भिरकावलेल्या चेंडूला मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र फलंदाज
आज झाला गोलंदाज निखिलला हे पहिलं यश मिळतंय. आदित्य काशीद आणि जंजिरा पॉइंट यांच्यामध्ये हा सुरू असलेला द्वंद्व युद्ध. 14 धावा धावपलकर आल्यात म्हणजे येणारी 5 षटकं बाकी आहे. 76 धावांची गरज आहे. प्रति षटकाचा आपण या ठिकाणी विचार केला तर अर्थात 15.20च्या सरासरी ही धावपल मात्र धावसंख्या जोडायची आहे. राजेशजी महाडिक सर आहेत काशीदचे, जे माझी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर आणि यासाठी टी शर्ट या ठिकाणी दिले जातील अंतिम दिवशी. हे देखील त्यांचं योगदान आहे. अतिथी देवोभव असं म्हणतात आणि अर्थात त्यांचं देखील स्वागत. जाऊया मैदानाकडे. दुसरे षटक गोलीसाठी सज्ज होतोय. 15.20च्या सरांनी 5 षटकामध्ये तब्बल 76 धावांची गरज आहे आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज राज आपल्या बॉलिंग मार्कवर. राजचा पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडूचा कार्पेटसाने गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर आहे तोपर्यंत 1 धावीचं योगदान मिळते. 1 धाव मिळते संघाला आणि 1 धावीच्या माध्यमातून धावफलकात वाढ होती ती 15 धावा. जंजिरा पॉइंट या संघावर जे लक्ष तुम्हाला पाहायला मिळतात अर्थात 90 धावांचं प्रति षटक 15च्या सरासरीने. 1 धावीचं योगदान प्रतीकला मिळते. या ठिकाणी मात्र आता राज नवीन फलंदाज आहे. पुन्हा एकदा 7-8 रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. चेंडूची लाईन पाहिली नाही, बॅट फिरली आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता. राजसाठी शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट फाईन लेग तैनात केलंय. एक शॉर्ट पॉईंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ फिरोजनं ऑफ साईडला. दुसरे षटक पॉवर असताना 3 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मात्र अतिशय चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला आणि हा चेंडू मात्र स्वैर म्हणून इशारा करतात. पंच हात जमिनीला समर्थन करतात आणि 1 धावीचं योगदान देतात. 1 धावेने जंजिरा पॉइंट या संघाची धावसंख्या धावपलकर येते ती 16. दरम्यान यावेळी शरीराला स्पर्श करणारे हा चेंडू इथे मात्र चेंडू आपण पाहता पॉइंट आणि गली शेतात जातोय. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव आणखीन धावपलकात मिळते. कोणत्या प्रकारचे मोठे फटके या षटकाचा विचार करता आतापर्यंत आले नाहीत. एक चांगली गोंजी पाहायला मिळाली. 17 धावा धावपलकार येतात. राज आपल्या बॉलिंग वर्कर आहे. अर्थातच मोरा एंड कडून या स्पर्धेचे मजगाव आणि मोरा हे 2 एंड आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावांचा रनअप आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग तैनात केलाय. डीप स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट आहे. एक मिडॉन. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी चेंडूला अर्थात गॅप शॉट चेंडू आपण पाहता तिथे मात्र प्रेक्षकांमध्ये जाऊन पोहोचतोय. यावेळी लॉंग ऑफ मध्ये चेंडूला आलेला एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. नव्वद धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 21 धावा धावपलकार म्हणजे अजूनही गरज आहे ती 69 धावांची. 26 चेंडू आणि 69 धावांची गरज. मोठा फटका होता. या चेंडूला पाहिलं उजव्या बाहेर आहे. चेंडूला सोडून दिलं राजनी प्रतीकने आणि निर्धाव या ठिकाणी एक अर्थात धावीचे योगदान. 22 धावा धावपलकावर. आजच्या दिवसातला शेवटचा सामना. यातील विजेता सुपर 14 अर्थात अंतिम 14 मध्ये प्रवेश करेल कारण 9 दिवस चालणार ही भव्य क्रिकेट स्पर्धा आहे. पुढचा चेंडू चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाजी थांबवलंय. मी झेल घेणार आणि अर्थात त्याला अंदाज होता. त्याने आत्मविश्वास दाखवला. चेंडू हवेतून झेलला आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. दुसरा 22 धावपलकार धावा येतात. बाद होतोय फलंदाज प्रतीक. ची खेळी इथे समाप्त होतोय. 5 धावांचं त्याने योगदान दिलं. धावा येऊन पोहोचल्यात. 22 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रसाद. प्रसाद आणि राज वैयक्तिक 2 चेंडूचा सामना केला. एकही धाव आतापर्यंत त्यांनी धावपलकार नोंदवली नाही.
दोन सलामीचे फलंदाज मैदानात परत मयूर आणि प्रतीक. बचेंगे तो और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50 असं जे मी म्हणलं होतं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर पाहूया बुडती नौका. पहिल्यांदा ठिकाणी नाखव्याची गरज आहे ती अर्थात जंजिरा पॉइंट या संघाला. तो फलंदाज या ठिकाणी प्रयत्न चांगला आहे. चेंडू वन बाउंड चेंडू. इथे मात्र पाहूया सीमारेषे पलीकडे स्क्वेअर लेगला इथे एक सुंदर फटका संजुनी चौका. शेवटचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा भेटला. या ठिकाणी स्क्वेअर लीगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळणाऱ्या प्रसादनी चौकाराचं योगदान दिलं. आपलं खातं उघडते 4 धावा. एकूण धावफलकात वाढ होते. प्रति षटकात 13च्या सरासरी तब्बल 2 षटकात 26 धावा जंजिरा पॉइंट या संघाने आपल्या संघासाठी जमवल्यात. मात्र 2 फलंदाज गमावलेत. आता मात्र समीकरण बनते. येणारी षटक आहे ती 4 म्हणजे 24 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. 24 चेंडू 64 धावा म्हटल्यानंतर अर्थात 4 षटक म्हणजे प्रति षटक आता मात्र समीकरण 15 वरून 16 वर जाऊन पोहोचतोय. षटक होता गोलंदाज राजचं 12 धावा त्यांनी खर्च केल्या. एक फलंदाज बाद केलं. पहिल्या षटकात निखिलने 14 धावा दिल्या. एक फलंदाज बाद केला आणि नवीन गोलंदाज यावेळी आदित्य काशीद संघाचा गोलंदाज येतोय मिथून मजगाव एंड कडून. एक सुंदर ही स्पर्धा, चांगली खेळपट्टी, तितकं सुंदर मैदान आणि त्याचबरोबर आकर्षक ही मंडप सजावट हे तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्रामध्ये थोडासा बदल होतोय. यावेळी समोर फलंदाज आहे तो राजसाठी जो डीप एक्स्ट्रा कवल क्षेत्ररक्षक त्याला थोडंसं जवळ घेण्यात आलं. या ठिकाणी मात्र शॉर्ट मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय पॉईंट क्षेत्रामध्ये तैनात केलाय. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पहिला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सुरेख झेल घेतलेले. राजची खेळी समाप्त होतोय. राजने 3 चेंडूचा सामना केला. अगदी अखादी देशांमधून फोन आले होते की या स्पर्धा जी पाहिली जाते म्हणजेच 182 देशामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा पाहिली जाते हे देखील योगदान आहे. तुम्ही कुठेही जा युट्यूबच्या माध्यमातून अर्थातच प्राप्ती लाईव्ह पनवेल वामजे जितू गोंधळी यांच्या माध्यमात एक चांगला प्रयत्न तुम्हाला पाहिला. tenniscricket.in त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर प्राप्ती लाईव्ह त्यानंतर 24 लाईन संदेजी पाटील GTC लाईव्ह जी डोंबोलीची अर्थातच अशा अनेक ज्या युट्यूब आहेत या माध्यमातून आज क्रिकेट विश्वामध्ये घर बसले आपण ऑनलाईन टीव्ही किंवा युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता. वळी आपण मैदानाकडे नवीन फलंदाज मैदानामध्ये. आता हा चेंडू त्यांनी पाहिला चेंडूला सोडून दिला. उजवेष्टीच्या बाहेर स्वरीचा इशारा येतोय. एक धावपकात वाढते. एकूण धावसंख्येत 1 ने बदल होतोय. धावा आल्या त्या तब्बल 27-63 धावांची गरज आहे. 23 चेंडू 63 धावा. अमन फलंदाज आहे. प्रसाद 4 अमन 0. गोलंदाज मिथून पहिल्या चेंडूवर पहिला विकेट घेतला होता त्यांनी. यावेळी हा चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. इथे मात्र रोहित कासार या ठिकाणी याच्या हातामध्ये आउट अर्थात बदकाच्या अंड्यावर बसून मैदान परत 0 धावसंख्येवर आणि आतापर्यंत 4 फलंदाज जंजिरा पॉइंट संघाने गमावले. धावा धावफलकावर आल्या त्या फक्त 27. नवीन फलंदाज सोहम मैदानामध्ये येतोय. अतिशय महत्वाचा सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम 14 मध्ये प्रवेश करेल. गोलंदाज मिथून एक कंजूस गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहिली. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 12. 2 फलंदाज बाद झाले होते पण त्यानंतर अर्थात या गोलंदाजांनी तब्बल 2 विकेट प्राप्त केले आणि नक्कीच एक चांगले योगदान दिले आदित्य काशीद या संघासाठी. जाऊया मैदानाकडे.
पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने आणि नवीन फलंदाज सोहम खेळण्याची तयार असेल. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप पॉइंट, एक शॉर्ट थर्ड मॅन, ही व्यूहरचना ऑफ साईडला असताना डावखरा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा हा चेंडू पंचांनी दर्शवला. चेंडू चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. सोयरीची फलंदाजांनी अपेक्षा केली होती, म्हणजे या ठिकाणी अर्थातच चेंडू निश्चितच चांगल्या स्वरूपात येथे यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. 7 ते 8 पर्यंत रनअप आहे हा गोलंदाजचा. डावखरा गोलंदाज आहे. इथे मात्र हा चेंडू हवेत भिरकावून दिला होता. सुरेख क्षेत्ररक्षक, जसं मगाच्या सामन्यामध्ये जेव्हा पहिल्या सत्रामध्ये झेल घेतला होता एका खेळाडूने, त्याच टाईपमध्ये हा झेल घेतला गेला आणि हा 5वा फलंदाज मैदानातून गमावतोय तो जंजिरा पॉइंट. तीन ओव्हर अर्थात जो विकेट घेतल्यात, ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आणि 5 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर आहे ती 27. मोठं लक्ष पूर्ण करायचं आहे. मुंबई खूपच दूर, दिल्ली काफी दूर असं ज्याला म्हटलं जातं. नवीन फलंदाज शाली मैदानामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आणि यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर. अजूनही 2 चेंडू या षटकातले बाकी. षटक क्रमांक 30 मार्गस्थ. लक्ष खूप दूर आहे. 63 धावांची अजूनही गरज आहे आणि गोलंदाज आपला एंड आता पुन्हा एकदा बदलतोय. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने गोलंदाजासाठी सज्ज होईल, कारण डावखरं फलंदाज समोर येतोय. फलंदाज शाली. शॉर्ट थर्डमॅन, एक अर्थात शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर तैनात केलं आहे, लॉंग ऑफ तैनात आहे या खेळाडूसाठी. डावखरा गोलंदाज आहे. पाहिलं त्यांनी की फलंदाज कशा प्रकारचा टान्स या ठिकाणी घेतोय. मात्र मृत चेंडू अर्थात डेड बॉल घोषित करण्यात आलं आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंगवर येतोय. मिथुन 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 महाडिक. डावखुरा आहे. चेंडू हवेत भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय डीप लॉंग ऑफ वरून. यावेळी लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावांचं योगदान. 2 धावा शालीला मिळतात. 2 धावा संघाला. 29 धावा धावफलकावर. 61 धावांची अजूनही गरज आहे आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ या ठिकाणी मात्र समाप्त होतोय. 3 षटकांची समाप्ती आणि पंचांना विनंती आहे, एक चेंडू अजून बाकी आहे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडूवर वाईट स्वर चेंडू आला. तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. चौथ्या चेंडू अर्थात पुन्हा एकदा निर्धाव आला. 5व्या चेंडूवर मात्र तो चौथा होता, विकेट आला आणि त्यानंतरच्या चेंडूवर अर्थात 2 धावा. एक चेंडू अजून बाकी आहे. पाहूया दोन्ही पंच एकत्र येतात. दोन्ही पंच एकत्र येतात, सल्ला मसलत करतील या ठिकाणी. 1 to go सर, 1 to go. तर अजूनही एक चेंडू बाकी आहे. चूकभूल देणे घेणे, कारण तसं पाहिलं तर आपण पंच, गुणलेखक, समालोचक, यूट्यूब हे सगळे जर पाहिलं तर यांचं अर्थात ती माणसंच आहेत. त्या माणसांच्या माध्यमातून चुकती होणारच. त्यामुळे नेहमीच चूकभूल देणं घेणं असं म्हणलं जातं. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती 29. 61 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला. या ठिकाणी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, मिस्टेक करतोय. दुसरी धाव देखील ते पूर्ण केली गेली. 2 धावांचं योगदान मिळालं आणि एकूण धावफलकात वाढवते ती 31. 18 चेंडू आणि 59. आता मात्र लक्ष आहे ते अर्थातच यावी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जंजिरा पॉइंट या संघासमोर. आदित्य काशीद संघाने 4 गडी बाद 89 धावा धावफलकात नोंदवले ते, ज्यामध्ये 38 धावांची जबरदस्त खेळी
निखिलच्या बाजूने पाहायला मिळेल. त्यानंतर कल्पेशने देखील सुंदर प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं आणि त्यानंतर राज ज्याने 4 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 19 धावांचं योगदान दिलं. तर मिथुनने 2 षटकार मारले अगदी शेवटी बाद झाला तो आणि 89 धावा धावफलकावर जमवल्या. उद्या मात्र बरोबर 10 वाजता सामने सुरू होतील. 10 वाजता सामने सुरू होतील. युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे उद्याच्या संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या, संघ मालकांनी नोंद घ्या. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. 4थं षटक घेऊन नवीन षटक गोलंदाज येतोय. निखिल दारवी या ठिकाणी नवीन षटक गोलंदाज असेल. 59 धावांची गरज आहे. 3 षटकं म्हणजे 18 चेंडू. आता मात्र 19.66च्या सरासरीने 59 धावांची गरज आहे. समीकरण मात्र वाढले आणि वाढतं समीकरण अर्थातच जंजिरा पॉईंट संघाच्या फलंदाजांसमोर एक घातक ठरू शकेल. पण तो क्रिकेट आहे, अनिश्चितचा खेळ असं म्हणतात. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला नाही तोपर्यंत जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. वळी आपण मैदानाकडे मोराईंकडून गोलंदाज निखिल धारवे. पहिला चेंडू उंची होती मात्र उजव्यष्टीच्या बाहेर चेंडू. सोयरीचा इशारा येतोय. 1 धावेचं योगदान मिळते. 1 धाव संघाला. धावफलकात 1 वाढ. 58 धावांची गरज. धावफलकात वाढ झाली ती 32. समोर फलंदाज मात्र खेळतोय प्रसाद 4 या धावसंख्येवर. प्रसादने ताकदीचा वापर केलाय. स्क्वेअर लेगून चेंडूला भिरकावून दिलाय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. प्रसाद याची वैयक्तिक धावसंख्या 1 षटकार चौकारच्या मधून 10 या धावफलकावर आणि जंजिरा पॉईंट संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचले 38. 52 धावांची गरज आहे. गोलंदाज निखिल इथे मात्र पुन्हा एकदा उजव्यष्टीच्या बाहेर चेंडू. पंच हात जमिनीला समांतर करतात आणि स्वेअरचा इशारा करतात. स्वेअरचा इशारा आला की नेहमी मगाशी मी सांगितलं होतं की अर्थातच मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज यांची आपल्या आठवण होते ज्यांनी 12 वर्षापेक्षा जास्त 12 वर्ष क्रिकेट खेळलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी कधी स्वेअर चेंडू फेकला नाही. कपिल देव निखन्स जेव्हा यांची आठवण होते जेव्हा त्यांनी कधी नो बॉल फेकला नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. आता मात्र चांगल्या चेंडूची निवड. गुड लेग स्पॉट चेंडू फेकला होता. उंची होती. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. 38 धावा. 39 धावा धावफलकावर. 51 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या या युद्धामध्ये 16 चेंडू माफ करा 16 चेंडू. फुल टॉस यावी. बॅटच्या पट्टे चेंडू. इथे मात्र पाहता स्क्वेअर लेगवर चेंडू. आता एक येतोय. आणखीन एक मोठा फटका. षटकार 6 धावा. अर्ध लक्ष या ठिकाणी पूर्ण करण्यात यात यशस्वी ठरलाय. तो फलंदाज प्रसाद 2 षटकार आणि 1 चौकारच्या माध्यमातून धावफलकात धाव येतात त्या 45. प्रसाद 16 धावसंख्येवर 2 षटकार चौकारच्या माध्यमाने खेळी सजवले. जाडजोड बांध्याचा फलंदाज आहे. ताकदीचा वापर करतोय गोलंदाज निखिल. या ठिकाणी मात्र पूर्णपणे त्याला बीट केलं. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 45 धावांची गरज आहे. 16 धावसंख्येवर त्याला साथ देतोय शाली 4 या वैयक्तिक धावसंख्येवर. निखिल आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 4थं षटक या ठिकाणी फेकत असताना सीमारेषेकडे आपण पाहतात लॉंग ऑफ लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट तैनात केलेत. अखुट्टा चेंडू हुक केलाय. फटका आता थांबणार नाही. चेंडू मात्र सीमा पारेषेकडे जाईल. डीप फाईन लेग मध्ये येतोय. एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. प्रसादने तब्बल 20 धावांचं योगदान दिलं. अंतिम चेंडू बाकी असेल. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 49-41 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू या षटकातला.
दरम्यान यावी पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक सुंदर या ठिकाणी पाहूया. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आपण करणार आहोत. दिला आणि षटकार. 6 धावांचं योगदान. पंचावन्न धावा धावफलकावर. षटकार 6 धावांचं योगदान. 55 धावा धावफलकार आल्यात. 5 फलंदाज गमावलेत. एक शानदार फटका प्रसादच्या बॅटमधून. 26 या धावसंख्येवर प्रसाद एक चांगलं योगदान देतोय. षटक मात्र समाप्त होतोय. 4 षटक 55 धावा. 55 55 धावा. 35 धावांची गरज आहे येणाऱ्या 2 षटकामध्ये. 2 षटक 35 धावांची गरज आहे. प्रति षटक 17.50च्या सरासरीने. 2019चा तो सामना युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहिला असाल तर जीवित म्हात्रे मुलेखंड पेलपाडा उरणच्या मैदानावर एका षटकात 42 धावांची गरज होती आणि त्या 42 धावा देखील जीवित म्हात्रे यांनी पूर्ण केल्या होत्या 6 चेंडूमध्ये आणि सामना जिंकून दिला अर्ध उरण संघाला. तर हे योगदान असावं लागतं फलंच्या माध्यमातून. मेमडी चषक कोलकाता च्या माध्यमातून अर्थातच पंकज जाधव अलिबागचा ज्याने 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारले होते ते पश्चिम बंगालमध्ये आणि आपला सामना जिंकून दिला होता. त्यानंतर सुहास पवार कल्याण ज्याने मेमडी चषकामध्ये 60 धावांची गरज असताना अर्थातच 6 चेंडूमध्ये 60 धावांचं योगदान दिलं. हा इतिहास नोंदला गेला टेनिस विश्वामध्ये. तर आता मात्र तुम्ही पाहणार 35 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 2 षटकामध्ये. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. निखिलचे षटक समाजला मागळे षटक 24 धावा आणि पहिल्या षटकात त्यांनी तब्बल 14 धावा 1 विकेट त्यांनी प्राप्त केला होता. 38 धावा आणि 1 फलंदाज बाधित त्याची कामगिरी. जाऊया आपण मैदानाकडे. पाचवं षटक घेऊन गोलंदाज राज. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं अर्थात 5वं षटक. 12 चेंडू आणि 35 धावा समीकरण. समोर डावखुरा फलंदाज शाली वैयक्तिक खेळतोय 4 या धावसंख्येवर. 12 चेंडू 35 धावा. पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र अॅक्रोझालाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतात जातोय तो अर्थात थर्डमॅन कडे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत मात्र यष्टी उखडण्याचा प्रयत्न इथे केला गेला पण सुरक्षित फलंदाज आपल्या क्रीजमध्ये. लेगबाईचा इशारा येतोय 2 धावांचा. 2 धावा मिळतात. क्रिकेटमध्ये धावा येणं महत्वाच्या. धावा कशाचं त्याला महत्व नाही. एक धाव अतिशय महत्वाची. जसं मगाशी म्हणालो एक मत राजकारणामध्ये एक MBBS ला गुण महत्वाचा आणि जसं क्रिकेटमध्ये देखील एक धाव महत्वाची. 33 धावांची गरज आहे. राज गोलंदाज आहे. 5वं षटक या ठिकाणी फेकतोय. 2 धावा लेगबॉलच्या माध्यमातून धावफलकात वाढ झाली ती तब्बल 57. डावखुरा फलंदाज शाली यावी सज्ज आहे. डावखुरा फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज असे नेहमी मानलं जातं क्रिकेट विश्वामध्ये आणि या ठिकाणी डावखुरा फलंदाज निश्चितच करामत करतोय. चेंडूला मिडविकेट सीमारेच्या पलीकडे पाठवून दिला. एक सुंदर फटका चौकार 4 धावांसाठी. जस्ट 29 धावांची गरज आहे. हा चौकार शालीच्या बॅट मधून येतोय. चेंडू बाकी आहे ते 10 आणि खेळतोय वैयक्तिक 8 या धावफलकावर. डावखुरे फलंदाज आक्रमकता त्यांच्या नसरसत भरली असते मग तो गोलंदाज असो की फलंदाज. दरम्यान या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न झेल मात्र घेऊ शकले नाही. चेंडू जातोय थर्डमॅनच्या माध्यमातून अर्थात फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे केला तो फलंदाजाने. 2 धावा मिळतात शालीला. त्या 2 धावांचं योगदान. संघाची धावसंख्या 63. 27 धावांची गरज आहे. 63 27 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे.
प्रत्येक चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच 3ची सरासरी आहे. प्रत्येक चेंडूवर 3 धावा येणं आवश्यक आहे. 9 चेंडू आणि 27 धावा. वैयक्तिक 10 धावसंख्येवर शालिक खेळतोय. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाज राज आपलं अंतिम षटक फेकत असताना या ठिकाणी मात्र बरेच वेळ चेंडूला हवेतून भिरकावून दिलाय. वा आता अर्थात आपण पाहणार आहोत लॉंग ऑफ मधून चेंडू मात्र जातोय. सीमारेषे बडगे येतो एक शानदार आणखीन एक चौकार. यावी चाळीच्या बॅट मधून चौकार. तर एक चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या बाजूमधून आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर योगदान आहे. जाऊया मैदानाकडे. यावेळी सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, ज्याला आउटस्विंग असं म्हणतात. इथे मात्र फलंदाज काहीच करू शकला नाही. तोपर्यंत निर्धाव चेंडू सांगता झाली. 7 चेंडू आणि 23 धावा. 7-23 इथे आपल्याला पाहायला मिळालं. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. येस, पुन्हा एकदा इथे माझा रिव्ह्यू घेण्यात आलाय. पंचांना विनंती आहे. पंच अमित डोंगरे सर या ठिकाणी येत आहेत. बदलापूरचे पंच आहेत. पाटील स्क्रीनच्या माध्यमातून कोणीही खेळाडूंनी येऊ नका. पंच येतात, तटस्थ पंच आहेत. आपला निर्णय या ठिकाणी देतील. खेळपट्टीवर गेल्यानंतर आमचे पंच अमितजी डांगरे साहेब बदलापूर या ठिकाणी सर आपला निर्णय देतील खेळपट्टीवर गेल्यानंतर. तटस्थ पंच आहेत या ठिकाणी. 12वा खेळाडू देखील या ठिकाणी पाहतोय आणि पंचांचा निर्णय नो बॉल. नो बॉल 12वा खेळून देखील मान्य केलं या ठिकाणी. आणि अशा प्रकारे या ठिकाणी धावफलक जर आपण पाहिलात धावफलकावर धावा येतात त्या. तर 9चा इशारा आला पंचांच्या माध्यमातून आणि त्यामुळे तर तर गोलंदाज मात्र इथे बदलण्यात येईल. नक्कीच नक्कीच, कारण मुरुड प्रीमियर लीग आपण एवढ्यासाठी भरवलेली आहे की इथून आपल्याला चांगले खेळाडू मिळावे, हे एक उद्दिष्ट आहे त्या आयोजकांचं. आणि ते उद्दिष्ट आपण साध्य करण्याचा प्रयत्न इथे करतोय.
8 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू 22 धावा हे समीकरण. 8 चेंडू 22 धावा. अंतिम सत्र आजच्या दिवसातलं आणि अंतिम सामना यातील जो संघ विजयी होईल तो सुपर 14 मध्ये प्रवेश करेल. अंतिम 14 मध्ये प्रवेश करेल. तर कोणता संघ जाणार या ठिकाणी, आदित्य काशीद की जंजिरा पॉइंट, याचं उत्तर आपल्याला मिळेल. नवीन गोलंदाज राहुल 2 चेंडू फेकेल आणि हे 2 चेंडू 5व्या षटकातले बाकी. 8 चेंडू आणि तब्बल 22 धावांची गरज. एका बाजूला प्रसाद जो वैयक्तिक खेळतोय 3 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 26 या धावसंख्येवर त्याला झाली फ्री हिट. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. तो जो वैयक्तिक खेळतोय साळी 2 चौकारांच्या माध्यमातून 15 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 22 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट. अटीतडीची लढत दरम्यान फ्री हिट वर फायदा उचलू शकला नाही. या ठिकाणी मात्र एका धावीचे योगदान मिळाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. लेगबाईचा इशारा पंचांच्या 1 धाव संघाला मिळते. आणि अशा प्रकारे आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा समीकरण 3चं. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. दोन्ही संघ झुंजार संघ एकमेकाविरुद्ध खेळत असताना या परिसरातले अर्थात मुरुड तालुक्यातले. आणि मुरुड तालुका मगाशी त्याचा मी उल्लेख देखील केला की 2 गणपती बाप्पा अर्थातच बिर्ला गणपती बाप्पा, त्यानंतर सिद्धिविनायक नांदगाव, मुरुड जंजिरा किल्ला, काशीद बीच, फणसाड अभयारण्य आणि निसर्ग सौंदर्य नटलेला हा मुरुड तालुका. वळी आपण मैदानाकडे. फुटॉस आणि यावेळी मात्र चेंडू जाणार मिड विकेट सीमाच्या कडे. येतो एक शानदार फटका. षटकार A&J. पंधरा धावांची गरज. 6-15 75 धावा धापलकर आल्यात. 90 धावसंख्येचे की पाठलाग या ठिकाणी तुम्ही पाहिलं जंजिरा पॉइंट संघ करतोय. शेवटचा चेंडू या षटकातला गोलंदाज राजने राहुलने जो चेंडू अर्थातच खराब चेंडू फेकला, फुल टॉस दिला आणि मिड विकेटला एक मोठा गगनचुंबी षटकार मारला तो प्रसादने आतापर्यंत एकूण 4 षटकार आणि 2 चौकारांच्या माध्यमातून खेळी सजवली. 32 या धावसंख्येवर लाजवाब तोडीसतोड प्रत्युत्तर जे निखिलने तब्बल 38 धावांची खेळी केली होती त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी पाहिलं. त्यामुळे दोन्ही संघ मी मगाशी म्हणालो होतो सक्षम आहेत. आणि आज टेनिस विश्वासाचा आपण विचार केला तर अगदी गल्ली बोलातून तुम्ही पाहता की असे खेळाडू तीन निर्माण होतात की अगदी 11 खेळाडू देखील षटकार मारू शकतो. हा देखील इतिहास आपण पाहिलात. 6 चेंडू आणि 15 धावा आणि गोलंदाज आहे श्रीकांत. रायगड प्रीमियर लीग 196 रायगड मधल्या गावांतून खऱ्या अर्थाने ते खेळाडू निवडण्यात आले होते आणि त्यांनी खरोखर जबरदस्त योगदान दिलं. रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये शिरडोनच्या क्रांतीवीरांच्या भूमीमध्ये ती स्पर्धा झाली होती आणि त्यातूनच असे अनेक खेळाडू या ठिकाणी पाहिलेत. आणि गेले 2 वर्षाचा आपण इतिहास जर पाहिला तर प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया मैदानाकडे. शेवटचे षटक श्रीकांत समोर मात्र फलंदाज शाली. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये विसावतोय झेल आणि हा 6वा फलंदाज मैदानातून बाहेर.
ज्याने तब्बल 2 चौकारांच्या माध्यमातून 14 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज विनायक मैदानामध्ये. आता मात्र समीकरण बनते, येणारे चेंडू आहे ते 5, गरज आहे ती 15 धावांची. 5-15 तेच समीकरण. 3 धावा प्रति चेंडू आणि प्रसाद 8 चेंडूमध्ये तब्बल 32 धावांची एक जबरदस्त खेळी करतोय. जबरदस्त जेव्हा फटकेबाजी त्याच्यामधून पाहायला मिळाली. चांगल्या चेंडूंना ते सन्मान देखील दिला, मात्र अकुटब्या चेंडूने त्याने अर्थातच सीमारेषेकडे भिरकावून दिलं. आता मात्र 5 चेंडू 15 धावा. काही सामना इथे पाहायला मिळतात. प्रेक्षकांची नजरा संपूर्ण खेळपट्टीकडे पण पाहायला मिळतात मैदानामध्ये, कारण यासाठीच केला होता अट्टासकाचा तो शेवट चांगला व्हावा. आणि निश्चित आपण पाहणार आहोत की या 2 संघामधला एक कोणता संघ हा सुपर 14 म्हणजे अंतिम 14 मध्ये प्रवेश करेल. वही या मैदानाकडे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विनायक. विनायक या ठिकाणी स्ट्राईकला आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा फलंदाज आणि गोलंदाज मात्र श्रीकांत पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. यावेळी खरी गरज होती का? गरज नव्हती, परंतु फलंदाजांनी मात्र चूक केली आणि जो फलंदाज बाद झाला धावचितच्या 32 धावांची जबरदस्त खेळी करणारा प्रसाद या ठिकाणी धावचित. तर टर्निंग पॉइंट ज्याला म्हणलं जातं, प्रसाद सारखा एक झुंजार खेळाडू, एकमेव असा खेळाडू होता अर्थात तो जो जंजिरा पॉइंट संघाचा ज्याने किल्ला अर्थात लढवत होता, तो ज्याने 8 चेंडूमध्ये 32 धावांची जबरदस्त खेळी केली होती. तो फलंदाज मात्र चुकीच्या प्रयत्नामध्ये धावची तिथे झाला. रिव्हर्स पाण्याचा प्रयत्न केला होता तो विनायकने. आणि नवीन फलंदाज अक्षय यावेळी मैदानामध्ये. रिव्हर्स म्हणलं तर दुधारी तलवार, लागला तर आबाद नाही तर बरबाद असं म्हणतात. डेव्हिड हटन झिम्बाब्वेचा खेळाडू ज्याने खरं तर हा फटका शोधून काढला होता आणि या फटक्यावर त्याने जबरदस्त योगदान दिलं होतं. आणि आता टेनिस विश्वामध्ये आपण पाहता की अशा प्रकारचे फटके अनेक खेळाडू खेळतात. आणि या सामन्यासाठी तब्बल 1.25 तास इथे समाप्त झाला. 6 षटकांचा सामना म्हणजे 12 षटकांचा सामना. जाऊया मैदानाकडे. येणारे चेंडू बाकी आहेत ते 4 आणि 15 धावांची गरज. समोर विनायक. रिव्हर्सिव्ह इथे मात्र चेंडू सीमापार यशस्वी ठरतोय. फलंदाज या ठिकाणी विनायक चौकार मारतोय. डीप पॉइंट सीमारेषे पलीकडे चौकार. धावपलकार धावा येतात त्या अर्थातच यावेळी आपण पहिल्या 7 गडी बाद एकूण 79. आणि आता मात्र उर्वरित चेंडू बाकी आहेत ते 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. विनायकाने डेव्हिड हटनच्या स्टाईलमध्ये अर्थात रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार मिळवला आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण परततोय. येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 79 धावा धावपलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा श्रीकांत. तोच प्रयत्न हवेत आहे. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 आणि गरज आहे ती 5 धावांची. प्रसादला धावचीच्या रूपाने तो बाद झाला खरा, परंतु त्यानंतर विनायकने मात्र 3 वेळा प्रयत्न केले. एक मध्ये तो सफल झाला, 2 मध्ये सफल झाला, ज्याने एक चौकार षटकार मारला आणि तब्बल 10 धावांचं त्याने योगदान दिलं. येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 आणि 5 धावांची गरज. सामना सोपा झालाय, पण हा सोपा पेपर आता या ठिकाणी पाहूया कठीण होणार का. गोलंदाज आहे तयार. समोर विनायक आहे. विनायकच्या 10 धावाली षटकार चौकार नाही.
दरम्यान तोच प्रयत्न मात्र यावेळी पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक घ्यायचा नॉन स्ट्राईकचा प्रयत्न करत होता आणि आता मात्र आणि चौकाराला तर मात्र सुपर ओव्हर होईल. या चेंडूवर चौकारात तर सुपर ओव्हर होईल, कारण गरज आहे ती 5 धावांची. एक चेंडू आणि 5 धावा, एक चेंडू 5 धावा. मला वाटतं पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती आहे, कारण आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळला गेलो तेव्हा एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. आणि परागदादा खोत यांच्याकडून विनायकसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे, जर त्यांनी संघाला विजयी करून दिला तर. चौकार मारला तर, यस चौकार मारला तर, कारण सुपर ओव्हर होईल. आणि नितेश जी पाटील सरांच्या माध्यमातून जर या ठिकाणी मॅच जिंकली तर टॅक्स शूज या ठिकाणी देण्यात येईल विनायकला, आणि विनायकला 500 रुपयाचं देखील पारितोषिक आहे. तर काय घडणार, काय बिघडणार, क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडू फळीचं युद्ध, शेवटचा चेंडू. मी मात्र थांबणार, टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा सामना मात्र 4 धावांनी जिंकतोय.